पाणी साचलेलं आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या वाकोला उड्डाण पुलावरती सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय। एकीकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, दुसरीकडे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। सांताक्रूज उड्डाणपुलावर आहोत आपण आणि इथे जर बघितलं तर खड्ड्यांचं अक्षरशः साम्राज्य पसरलेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथे खड्डे झालेले आहेत आणि इथून जाताना वाहतूक धीम्या गतीने होत असल्याचं आपल्याला दिसून येते। इथे या खड्ड्यांमुळे जी वाहतूक कोंडी होते ती थेट अंधेरी ते जोगेश्वरी पर्यंत जात असल्याची माहिती आहे। आम्ही देखील आता याच रस्त्यावरून आलो आणि तब्बल अंधेरीपासून आम्ही आलो आणि जो रस्ता कापायला तर काही मिनिटांचा अवधी लागायला पाहिजे तो कापायला आम्हाला तासाभरापासून अधिकचा अवधी लागला। आपण बघितलं तरी एक ॲम्ब्युलन्स देखील या खड्ड्यांच्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली होती। आपण जर वाहतूक कोंडी या खड्ड्यांमुळे कशी होते हे दाखवायचा आपण प्रयत्न केला तर आपण रस्त्याच्या या बाजूला बघितलं तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी आहे, तर तिकडे दुसरीकडे संपूर्ण जो रस्ता आहे तो मोकळा असल्याचं आपल्याला दिसून येतं। आपण बघितलं तर मुंबईचा अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे। रोज लाखोंच्या संख्येने वाहनं या रस्त्यावरून प्रवास करतात। जे पश्चिम उपनगरात राहणारे मुंबईकर आहेत, त्यासोबतच जे मीरा रोड असेल, भाईंदरकडे राहणारी लोक आहेत, ते सगळी लोक याच रस्त्याचा वापर दक्षिण मुंबईमध्ये जाण्यासाठी करतात। आणि असा महत्त्वाच्या रस्त्यावर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे छोटे नाहीत तर त्या खड्ड्यांचा आकार देखील चांगलाच मोठा असल्याचं आपल्याला दिसून येते। एकीकडे मुंबईत सध्या पावसाने अक्षरशः जोर धरलेला आहे, थैमान घातलेला आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मुंबईच्या मुख्य रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकर दुहेरी कात्रीत अडकल्याचं सध्याचं चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई।